पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जागतिक सहकार परिषद 2024चं उद्घाटन केलं। या प्रसंगी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, भूतानचे पंतप्रधान, फिजीचे उपपंतप्रधान, आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सहकार मंत्रालयाचे सचिव आणि इतर विविध मान्यवर उपस्थित होते। भारताच्या सहकार क्षेत्रातील पुढाकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉडेल जागतिक प्रेरणा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे। पुढे अमित शहा म्हणाले की संयुक्त राष्ट्राने 2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून घोषित केल्याबद्दल मी संयुक्त राष्ट्राचे आभार मानतो। यामुळे जगभरातील लाखो शेतकरी, महिला आणि गरीब यांना फायदा होईल। आम्ही भारतातील प्रत्येक गावात प्राथमिक कृषी पतसंस्था PACS स्थापन केलेले आहेत। IFF FCO, KRI BHCO आणि अमूल यासारख्या भारतीय सहकारी संस्था जगासाठी आदर्श ठरलेल्या आहेत। सहकारी संस्थांचा प्रसार वाढवण्यासाठी समर्पित विद्यापीठ आम्ही उभा करत आहोत, ज्यामुळे तंत्रज्ञानाचा आणि मनुष्यबळाचा प्रभावी वापर करत ते अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल। मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर सहकार क्षेत्रासाठी कोणकोणते निर्णय घेतले, त्याचे परिणाम काय झाले याचा आढावा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी 2021 साली स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली। मोदी आणि अमित शहा यांच्या या निर्णयाचे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे। आज जगातील 27% सहकारी संस्था या एकट्या भारतात आहेत। संपूर्ण भारतात आज 8.55 लाख सहकारी संस्था असून एकूण 30 कोटी लोक या क्षेत्राशी जोडले गेलेले आहेत। हे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचे यश आहे। अमित शहा यांनी कृषी आणि ग्रामीण विकासात देखील आपलं योगदान दिल्याचं दिसतंय। आज सहकारी संस्था 20% कृषी कर्ज, 35% खत वितरण, 31% साखर उत्पादन आणि 24% कृषी GDP मध्ये डेअरी क्षेत्राद्वारे योगदान दिले जात आहे। याशिवाय अमित शहा यांनी 2 लाख नवीन PACS स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे। तसंच त्यांनी सर्व PACS चे 2025 पर्यंत डिजिटलायझेशन करण्याचा चंग बांधलेला आहे। शहा हे PACS मार्फत पेट्रोल पंप, गॅस वितरण आणि औषधी केंद्र सुरू करण्याच्या विचारात देखील आहेत। देशात 1100 कृषी उत्पन्न संघटना स्थापन करण्यात आलेल्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून गोवर्धन योजना राबवण्यात येत आहेत। यात खत, जैव इंधन आणि कार्बन क्रेडिट व्यवस्थापन, सौर पंप, सेंद्रिय शेती आणि कचरा व्यवस्थापनाद्वारे शाश्वत विकासाला चालना देण्याचं काम शहा यांच्याकडून केलं जात आहे। भारताने नैसर्गिक शेतीची कस धरलेली आहे, यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताचा गवगवा होतोय। शहा यांनी शेतीमाल निर्यातीसाठी राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्था स्थापन केलेली आहे। याशिवाय भारताचा दूध उत्पादनातील जागतिक दर्जा कायम ठेवण्यासाठी श्वेतक्रांती 2.0 चा शुभारंभ करण्यात आलेला आहे। तसंच ब्लू रिव्होल्यूशन द्वारे मत्स्य व्यवसायाला चालना देण्यात येते। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशातील प्रत्येक घटकाचा विचार करून आपल्या योजना राबवत आहेत। त्यांनी देशभरातील सहकारी संघटनांच्या सहभागातून 27 राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये विकेंद्रित धान्य साठवणूक योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे। शहा यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आज भारतीय सहकार क्षेत्र जागतिक स्तरावर आपली छाप पाडत आहे। दुसरीकडे शेती, महिला आणि ग्रामीण जनतेसाठी हे नवे आशेचे किरण बनलेले आहे। सहकाराच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी, शाश्वत विकास आणि जागतिक योगदानाचा पायाच भारत घालत आहे।